महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी शिक्षिका मदतनीस 14 डिसेंबर अखेर मानधनवाढ प्रोत्साहन भत्त्याबाबतची खास अपडेट पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा। लाडक्या बहिणी तुपाशी, अंगणवाडी ताई उपाशी, लाखो रुपये थकले। राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देणाऱ्या सरकारने त्याच बहिणीसाठी काम करणाऱ्या राज्यातील काही लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाखो रुपयांचे भत्ते थकवले आहेत। लाडकी बहिणी योजनेचे अर्ज जमा करण्यासाठी मानधनही अनेक जिल्ह्यांमध्ये प्रलंबित ठेवण्यात आले आहे। राज्यातील अंगणवाडी योजनेत काही लाख महिला सेविका मदतनीस म्हणून काम करतात। सेविकांना 10,000 तर मदतनीसांना 8,000 रुपये मानधन मिळते। त्यात वाढ व्हावी अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती। सरकारने ती ऑक्टोबर 2024 मध्ये मान्य केली। सेविकाला 15,000 रुपये तर मदतनीसांना 13,000 रुपये मानधन देणार असे जाहीर केले। प्रत्यक्षात सेविकाला 13,000 रुपये तर मदतनीसांना 10,000 रुपये देण्याचे पत्रक काढले। उर्वरित रक्कम ॲप आधारित कामाच्या टक्केवारीवर प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येईल असे जाहीर करून त्यांनी कोष्टकही जाहीर केले। त्यानुसार ॲप आधारित कामे 70% पूर्ण केली तर 1400 रुपये, 80% झाली तर 1600 रुपये, 90% झाली तर 1800 रुपये व 100% झाली तर 2,000 रुपये असे निश्चित केले। मदतनीस महिलांनाही याचप्रमाणे 700, 800 व पुढे 900, 1,000 रुपये असा प्रोत्साहन भत्ता निश्चित केला। जास्त पैसे मिळणार या आशेने अंगणवाडी ताई मदतनीस ऑक्टोबर 2024 पासून काम करत आहेत। मात्र हा प्रोत्साहन भत्ता फक्त मदतनीस महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे। राष्ट्रीय मजदूर संघाच्या अंगणवाडी विभागाच्या पदाधिकारी गीतांजली थिटे, जयश्री जठार, सुजाता शेडगे, सरोजिनी भामरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेत सुरुवातीच्या काळात अनेक महिलांनी आम्ही अर्ज लिहून दिले, त्यासाठी आम्हाला मानधन मिळणार होते, मात्र तेही अद्याप या ठिकाणी अनेक ठिकाणी मिळालेले नाही। प्रोत्साहन भत्ता व मानधन यातून सरकारकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाखो रुपये थकले आहेत, ते मिळावे अशी मागणी राष्ट्रवादी मजदूर संघाच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे, असे थिटे यांनी सांगितले। धन्यवाद।